नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, तलावात संवर्धित केलेली कोळंबी शक्यतो कधी पकडावी? तलावात संवर्धित केलेली कोळंबी शक्यतो कधी पकडावी? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पहाटे व रात्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जस्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, कशा प्रकारची परिस्थिती येतात जमिनीत बी रुजून तिचे झाडात रूपांतर होते? खालीलपैकी कशा प्रकारची परिस्थिती येतात जमिनीत बी रुजून तिचे झाडात रूपांतर होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अनुकूल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? भोपाळ वायू दुर्घटनेत खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मिथिल आयसोसायनेट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, बांगडा माशाची पैदास साधारणपणे कोणत्या महिन्यामध्ये होते? बांगडा या माशाची पैदास साधारणपणे कोणत्या महिन्यामध्ये होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, एप्रिल ते सप्टेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जांभी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, सीताफळाच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग कोणत्या पदार्थाच्या निर्मितीसाठी करतात? सीताफळाच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग कोणत्या पदार्थाच्या निर्मितीसाठी करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, साबण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, भाताचा रोपमळा विकसित करण्यासाठी डेपॉग पद्धत कोणत्या देशातून भारतामध्ये आली? भाताचा रोपमळा विकसित करण्यासाठी डेपॉग पद्धत कोणत्या देशातून भारतामध्ये आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, फिलिपाईन्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, कशाच्या लागवडीत अझोला आणि नीलहरित शेवाळ ही सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत? कशाच्या लागवडीत अझोला आणि नीलहरित शेवाळ ही सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, NO2 आणि SO2. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले गेलेले विमानतळ कोणते? भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले गेलेले विमानतळ कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, किसान रोपवाटिकेतील किती टक्के रोपे शासनामार्फत घेतली जातात? किसान रोपवाटिकेतील किती टक्के रोपे शासनामार्फत घेतली जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 50%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, कापा आणि बडका ह्या कोणत्या फळझाडाच्या जाती आहेत? कापा आणि बडका ह्या खालीलपैकी कोणत्या फळझाडाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फणस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, कांदे आणि बटाटा यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे आणि बटाटा यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गॅमा किरणांचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, कपुरी चिप्सोना 3 कपुरी हिमालिनी या खालीलपैकी कशाच्या विकसित जाती आहेत? कपुरी चिप्सोना 3 कपुरी हिमालिनी ह्या खालीलपैकी कशाच्या विकसित जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बटाटा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कोणत्या पानांचा हिरवा रंग कमी होत जाऊन पाने पूर्ण पिवळी पडतात? कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कोणत्या पानांचा हिरवा रंग कमी होत जाऊन पाने पूर्ण पिवळी पडतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, लक्ष्मी, वरदलक्ष्मी, संकर 4 व संकर 6 या कोणत्या व्यापारी पिकाच्या बागायती जाती आहेत? लक्ष्मी, वरदलक्ष्मी, संकर 4 व संकर 6 या कोणत्या व्यापारी पिकाच्या बागायती जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कापूस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, नीलहरित शैवालामध्ये क्लोटोफिल या हरितद्रव्याबरोबरच कोणते निळ्या रंगाचे द्रव्य असते? नीलहरित शैवालामध्ये क्लोटोफिल या हरितद्रव्याबरोबरच कोणते निळ्या रंगाचे द्रव्य असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फायकोसायनिन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणता रोग भुईमूग पिकावर प्रामुख्याने आढळतो? खालीलपैकी कोणता रोग हा भुईमूग पिकावर प्रामुख्याने आढळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, टिक्का.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भंडारा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. मूळदूस या रोगासाठी वापरले जाणारे औषध कोणते आहे? मूळदूस या रोगासाठी वापरले जाणारे औषध खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कॉर्ड लिव्हर ऑइल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. एका पिकाची कापणी होण्यापूर्वी जमिनीत दुसरे पीक पेरले जाते, याला कोणती संज्ञा आहे? एका पिकाची कापणी होण्यापूर्वी जमिनीत दुसरे पीक पेरले जाते, याला कोणती संज्ञा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रिले क्रॉपिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. तुरीचा वांझपणा हा रोग कोणत्या जीवामुळे होतो? तुरीचा वांझपणा हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवामुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विषाणू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या भाजी पिकासाठी ठिबक सिंचन पद्धत योग्य आहे? खालीलपैकी कोणत्या भाजी पिकासाठी ठिबक सिंचन पद्धत योग्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, टोमॅटो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. चारोळीच्या बियात किती टक्के तेल असते? चारोळीच्या बियात खालीलपैकी किती टक्के तेल असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 52%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. गाय व म्हैस वाहिल्यानंतर तिला किमान किती महिने लैंगिक विश्रांतीची गरज असते? गाय व म्हैस वाहिल्यानंतर तिला किमान किती महिने लैंगिक विश्रांतीची गरज असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 3 महिने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. कृषी संशोधन केंद्र मोहोळ येथे रब्बी हंगामासाठी ज्वारीची कोणती जात विकसित केलेली आहे? कृषी संशोधन केंद्र मोहोळ येथे रब्बी हंगामासाठी ज्वारीची कोणती जात विकसित केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मालदांडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. कोणाचा नाश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना खालीलपैकी काय म्हणतात? कोणाचा नाश करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांना खालीलपैकी काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हर्बिसाइड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणते पाचक द्रव्य असते? खालीलपैकी कोणते पाचक द्रव्य असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, थायमॉल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? बोंबील या माशाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, हाफडॉन नेहरियस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी पीक कर्ज मंजूर करण्यात येते? खालीलपैकी कोणत्या कारणासाठी पीक कर्ज मंजूर करण्यात येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. सागरी मासेमारीसाठी सर्वाधिक भूखंड मंचाचे क्षेत्रफळ कोणत्या राज्यात उपलब्ध आहे? सागरी मासेमारीसाठी सर्वाधिक भूखंड मंचाचे क्षेत्रफळ कोणत्या राज्यात उपलब्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गुजरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. क्रिकेट बॉल ही खालीलपैकी कोणत्या फळझाडाची जात आहे? क्रिकेट बॉल ही खालीलपैकी कोणत्या फळझाडाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, चिकू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. बीटरूट कोणत्या प्रकारातील भाजी आहे? बीटरूट कोणत्या प्रकारातील भाजी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मूळवर्गीय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. कीटकनाशकाचा विषारीपणा कोणत्या एककात मोजला जातो? कीटकनाशकाचा विषारीपणा खालीलपैकी कोणत्या एककात मोजला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, LD 50%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. समुद्रातील पाण्यात असणाऱ्या माशांमध्ये कोणते मूलद्रव्य आढळते? समुद्रातील पाण्यात असणाऱ्या माशांमध्ये खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आयोडीन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. जॅस्मेनियम ग्रँडिफोलम हे व्यवहारात कोणत्या नावाने ओळखले जाते? जॅस्मेनियम ग्रँडिफोलम हे व्यवहारात कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, चेमेलिया नावाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. डायस्कोटिएसी कुळातील पीक खालीलपैकी कोणते आहे? डायस्कोटिएसी कुळातील पीक खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सुवर्ण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. अमेरिका आणि ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या पैशात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? अमेरिका आणि ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या पैशात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 10%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. UNO मध्ये मांडलेल्या इस्रायल हमास युद्धबंदी ठरावाविरुद्ध किती देशांनी मतदान केले? UNO मध्ये मांडलेल्या इस्रायल हमास युद्धबंदी ठरावाविरुद्ध किती देशाने मतदान केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 14 देशाने.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. तुर्की या देशाचा नुकताच कितवा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला आहे? तुर्की या देशाचा नुकताच कितवा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 100वा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. भारतात कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या जयंती दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो? भारतात कोणत्या राष्ट्रीय नेत्याच्या जयंती दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. कोणत्या देशाच्या न्यायालयाने भारताच्या 8 माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाच्या न्यायालयाने भारताच्या 8 माजी नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कतार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र राज्याच्या सेजल सिंग हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? महाराष्ट्र राज्याच्या सेजल सिंग हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रौप्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारताने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत किती सुवर्णपदक जिंकली आहेत? भारताने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत किती सुवर्णपदक जिंकली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 8. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्रथम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, महेंद्रसिंग धोनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मिलिंद बोकील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवल कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवल खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, व्हिएतनाम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या राहुल कदम याने कोणते पदक जिंकले आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या राहुल कदम याने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कांस्य पदक. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.